वारी म्हटलं की सेवा ही आलीच। प्रत्येक जण वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतात। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा रोटी घाट पार करून आल्यानंतर श्री गोपाळकृष्ण गोसेवा संस्थेतर्फे पाय चेपून त्यांचा मसाज करून वारकऱ्यांची सेवा करत आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव यांनी। पाहूयात। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा बारामतीमध्ये दाखल झालेला आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की वारकऱ्यांच्या सेवेसाठी त्यांचे पाय चेपून दिले जात आहेत। नेमकी कशा प्रकारे सेवा केली जात आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत। आज 15 वर्ष झाली सेवा चालू चरण सेवेसाठी। किती सेवेकरी आहेत आता म्हणजे वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी? वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी 15 वाडे बोलायचे, 15 अधिक अकोल्याचे 30 जण, असे 45 जण सेवे करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। असं वाटते वारकरी सेवा दरवर्षी करायला पाहिजे। यावर्षी आम्हाला 35 वर्ष पूर्ण झालेले आहेत। आम्ही दरवर्षी अशी सेवा देऊन सर्व अकोल्याहून आमची टीम येते आणि अशीच सेवा आम्ही तत्पर करत राहीन आणि अशीच सेवा द्यायची आमची इच्छा आहे। काय वाटतंय तुमचे इथे पाय चेपून दिले जात सेवेकऱ्यांकडून? सेवेकऱ्यांनी पाय चांगली व्यवस्था केलेली आहे त्यांनी आणि लोकांची बी चांगली म्हणजे सेवा म्हणजे चाललेल्या लोकांच्या म्हाताऱ्या माणसासाठी सेवा करते ही एक नंबर आपल्याला आनंद वाटतो। काय भावना आहेत तुम्ही वारकऱ्यांचे पाय चेपून देत आहात? ही भावना अशी आहे की जी येणाऱ्या प्रत्येक वारकरी एक तुकाराम महाराज आहेत, आम्ही त्यांचं पाय आमच्या हाताला लागते आमचा आभार मानतो। विषय वारीच्या एवढाच आहे की वारीला आल्यानंतर आपल्याकडून काहीतरी कोणाला सुख झालं पाहिजे, दुःख झालं पाहिजे, ह्यात खरी वारी आहे। आणि वारी ही प्रत्येकाचं मन जिंकून घेणं हेच महाराजांची खरी सेवा, तुकाराम महाराजांची खरी सेवा आहे। आणि त्यासाठी प्रत्येकाने आपण वारीला गेल्यानंतर दुसरे काहीतरी सेवा घडावी त्यासाठी आम्ही ही सेवा करत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।